देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधल्या अतिमहत्त्वाचं ठिकाण असलेल्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन जवळ एका गाडीमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतो। या सगळ्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जवळपास 8हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू होतोय आणि या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती आता सुरक्षा यंत्रणांकडून तर होतेच, परंतु देशभरातले जेवढे सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत त्या सगळ्या सेन्सिटिव्ह जागेंवरती आता हाय अलर्ट जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असेल तो वाढवण्याचं काम जे आहे ते सुरक्षा यंत्रणांकडून होताना सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। CSMT रेल्वे स्थानक जे मुंबईतलं सगळ्यात गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणाची देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि सध्या आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ आहोत। पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची जी आहे ती त्यांच्या सामानांची चौकशी किंवा त्यांच्या सामानांची तपासणी जी आहे बॅगेची तपासणी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या आपण गेटवे ऑफ इंडियाच्या या संपूर्ण जे प्रवासी आहेत पर्यटक आहेत ज्या ठिकाणाहून गेटवे ऑफ इंडियाला आतमध्ये येतात त्या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची बॅग जी आहे ती मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी त्यांच्याकडून तपासणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्या सुरक्षा यंत्रणा सध्या अलर्ट मोड वरती आहेत। धार्मिक स्थळं असतील, गजबजलेली ठिकाणं असतील, त्या सर्वच ठिकाणांवरती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे आणि तपासणी जी आहे ती पोलिसांकडून सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।